शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे आणि नांदेड येथील दोघे जेरबंद. जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि पुण्यातून अशा दोघा आरोपितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जालना विधानसभाचे शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर यांना आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना समाज माध्यमावर गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपीला जेरबंद करण्याची मागणी केल्यानंतर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पुण्याच्या खराडी येथून अंतरेश्वर मुंडकर यांच्या तर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथून सतीश शिंदे याच्या बेड्या ठोकून जालना इथं आणले. सदरील कारवाई वरिष्ठांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, API पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद पवरे, गोपाल गोशी, किशोर पुंगळे, संदीप चिंचोले आणि तांत्रिक विश्लेषक सागर बाविस्कर तर तालुका पोलीस ठाण्याचे सचिन आर्या, वसंत धस, राम शेंडीवाले यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी जालन्याचे आमदार श्री अर्जुनराव खोतकर तसेच त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर युवा सेनेचे राज्य सचिव यांना समाज माध्यमावरून वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या येत होत्या. त्या संदर्भाने पोलीस ठाणे तालुका जालना येथे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या संदर्भाने लोकल जालन्यातील एक अल्पवयीन विधी संघर्षित बालक तसेच नांदेड येथून सतीश शिंदे व पुणे येथून अंतरेश्वर मुंडकर असे 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भाने त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई तालुका पोलीस स्टेशनने केलेली आहे.